हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे सिम्पल इंडियन कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिकन करी। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि एक वेगळ्या पद्धतीने आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी मध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही इथे बघता, इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे व त्याच्यामध्ये एक मोठी पळी तेल मी इथे टाकून घेतलं आहे। तर आपल्याला इथे तेल जास्त कडक गरम होऊ द्यायचं नाही आहे। थोडंसं गरम होत आलं की यामध्ये मी सर्वात प्रथम हळद टाकणार आहे। त्याच्यानंतर चिकन मसाला टाकते 2 चमच। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। इथे थोडीशी हळद मला कमी वाटली, मी परत टाकलेले आहे। आणि इथे मी एक वाटण तयार केलेलं आहे। ते वाटणाचे सर्व इन्ग्रेडियंट्स मला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, एकदा नक्की बघा। हे संपूर्ण वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे आधीच मसाले टाकलेले आहे, कारण नंतरला मसाले टाकल्यावरती हवा तो फ्लेवर उतरत नाही। त्याच्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। चिकन अगदी वेगळ्या पद्धतीने लागतं आणि खूप छान लागतं आणि मसालाही लवकर तरी येते। याची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। तिकडे बाजूला मी कुकरला चिकन शिजवून घेतलेलं आहे। चिकन शिजवताना मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी, स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि थोडीशी हळद, मीठ व कोथिंबीर टाकून चांगलं शिजवून घेतलेलं होतं। मी पाणी याकरता टाकलेलं आहे की घरात लहान मुलगा आहे, त्याला सूप आवडतं, त्याच्यामुळे। आता इथे थोडंसं मसाल्याच्या भांड्याला पाणी लावून मी इथे काढून घेतलं आहे। गॅसची फ्लेम जर तुम्ही जोरात ठेवली तर अंगावरती ते उडू शकतं, त्यामुळे मी मीडियम फ्लेमवरतीच मसाला चांगले परतून घेणार आहे। थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान तरी आलेली आहे। मसाले ते चांगला परतून झालेला आहे। या पद्धतीने चिकन आधी शिजवून जर घेतले आणि नंतरला ते ॲड केले तर खूप छान आणि झटपट अशी चिकन करी आपली तयार होते। इथे आपला मसाला चांगला परतलेला आहे। आता मी सर्व चिकन यामध्ये टाकून घेणार आहे। त्याच्या आधी मी इथे थोडंसं चिकन बाजूला काढून घेतलेलं होतं मुलासाठी आणि सूप देखील काढलेलं होतं। बाकीचं उरलेलं सर्व चिकन मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि एक टिपमध्ये सांगते की यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे। थंड पाणी तुम्ही कधीच मसाल्यामध्ये टाकू नका, त्यामुळे आपली तरी निघून जाते आणि भाजी चव देखील बिघडते। त्यामुळे गरम पाणीच टाकायचं, जेणेकरून छान तरी देखील येते आणि भाजीची चवसुद्धा तसल्यान तशीच राहते। यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता। इथे मी पाणी टाकून घेतलं आहे। गॅसची फ्लेम आता मी हाय केलेली आहे। इथे चवीनुसार मीठ देखील ॲड केलं आहे। एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता, मी जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने चिकन बनवलं आहे। हे चिकन आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मसाला कसा बनवलेला आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की देईल, तुम्ही तिथून बघून घ्या। हे बघा छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही आता बघू शकता आपली तरी कशी आलेली भाजीला। अगदी अशाच पद्धतीने जर तुम्ही चिकन बनवलं तर नक्की तरी येणार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।